महत्वाची बातमी समोरते बेळगावात दोनही शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दोनही शिवसेनेच्या सुमारे 25 कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी असणार आहे। पोलीस आयुक्त भूषण बोरसेंच्या शिफारसीवर प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले। महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर सह संपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह आणि शिवसेना संघटनेशी संलग्न सुमारे 25 कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले जातात। सतेज, काय सविस्तर माहिती? उद्या कर्नाटकचा राज्योत्सव आहे आणि या पार्श्वभूमीवरती 1 नोव्हेंबरला बेळगावात काळा दिन आहे, तो मराठी भाषिक आहेत ते पाळतात आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील शिवसेना आणि ठाकरे गटांची जी शिवसेना आहे ठाकरेंची, यांच्या लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार आहेत धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत विजय देवणे, ठाकरे गटाचे उपनेते आहेत संजय पवार आणि यासोबत सुनील शिंत्रे, सुनील मोदी यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना पक्षाशी संबंधित असणारे 25 कार्यकर्त्यांना उद्या बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे ती करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने 31 ऑक्टोबर रोजी हा प्रतिबंधात्मक आदेश आहे तो जारी केलेला आहे। आणखीन उद्याच्याला म्हणजे आज रात्री 12 वाजल्यापासून ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। कोणतीही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, तसेच मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे। या आदेशावरती पोलीस आयुक्त जे आहेत भूषण बोरसे यांच्या शिफारसीनुसार भारतीय नागरिक संरक्षण संहिता कलम 163 अन्वये हा आदेश लागू करण्यात आल्यामुळे सीमा भागात एक संतापाची लाट उसळण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मेघना, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दोनही शिवसेनेच्या सुमारे 25 कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली। पोलीस आयुक्त भूषण बोरसेंच्या शिफारसीवर हे आदेश दिल्याची माहिती समोर येते। कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।